नमस्कार, मी युवराज गायकवाड। आज आपण सर्वांना भाषणाचा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे। जो फॉर्म्युला जर तुम्ही तुमच्या भाषणाच्या अगोदर किंवा भाषण करण्याच्या पूर्वी जर वापरला तर तुमचं प्रेझेंटेशन हे अतिशय सुंदर व्हायला नक्कीच मदत होईल। आपण वक्ता नावाचा फॉर्म्युला पाहणार आहोत आणि वक्ताचं जे स्पेलिंग आहे ते म्हणजे VAKTA या शब्दाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या वक्ता या क्षेत्राशी कसा लागू होतो याबद्दल मी बोलणार आहे। तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला वक्ता जर व्हायचं असेल, वक्ता जर बनायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं असतं। बऱ्याचशा असतात त्या गोष्टी की आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत, याचा सराव केला पाहिजे, प्रेझेंटेशन दिलं गेलं पाहिजे किंवा त्याची तयारी केली पाहिजे। तरी सुद्धा हा जो फॉर्म्युला मी सांगतोय हा लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा। शेवटी अशा काही गोष्टी असतील की ज्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतील, त्यामुळे या व्हिडिओला स्किप न करता, फॉरवर्ड न करता बारकाईने बघा जर मनापासून तुम्हाला वक्ता व्हायचं असेल। व्ही स्टँड फॉर व्हिज्युअलायझेशन। जर तुम्हाला वक्ता म्हणून स्टेजवर उभा राहायचं आहे ना तर त्याच्या अगोदर तुम्ही जे बोलणार आहात, जे प्रेझेंट करणार आहात, जे सांगणार आहात ते व्हिज्युअलाइज करा। आणि हे व्हिज्युअलायझेशन आहे ना अतिशय महत्त्वाचं आहे। मग हे व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने तुम्ही कराल तर एका शांत ठिकाणी बसा कुठेतरी, म्हणजे भाषणाच्या अगोदर बसा किंवा 4 दिवस 8 दिवस अगोदर पासून आपला कार्यक्रम कसा होणार आहे याचं व्हिज्युअलाइज करा। आणि हे व्हिज्युअलायझेशन जे आहे, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? चित्र पाहणं, डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून सुद्धा आपला कार्यक्रम कसा चालणार आहे, कशा पद्धतीने चालणार आहे ते व्हिज्युअलाइज करा। म्हणजे कशा पद्धतीने व्हिज्युअलाइज केलं पाहिजे तर प्रत्यक्षात तुम्ही आताही माझ्या समोर जर डोळे झाकले तर कदाचित तुम्हाला मी जे सांगतोय फक्त ते ऐकलं तरी तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल, किंवा तुम्ही डोळे उघडे ठेवून जरी ऐकलं तरी तुम्हाला ते चित्र दिसेल। विचार करा, चित्र पहा की तुम्ही भाषणाची अतिशय उत्तम तयारी केलेली आहे। ज्या दिवशी तुम्हाला भाषण द्यायचं आहे त्या दिवशी तुम्ही अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या रंगाचे कपडे घातलेले आहेत। तुमचा आवडीचा ड्रेस कोड तुम्ही घातलेला आहे आणि तो ड्रेस कोड घालून म्हणजे तुमचे जे कपडे आहेत ते कपडे अतिशय सुंदर दिसत आहेत। तुम्ही चांगले केस कापलेले आहेत, चेहऱ्याचा चांगला मेकअप केलेला आहे, जर स्पेक्ट असेल तर तो स्पेक्ट चांगला बसवलेला असेल, वॉच असेल तर वॉच चांगल्या हातात दिसते, खिशाला पेन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्ही व्हिज्युअलाइज करा स्वतःला। आणि मग समोर अँकर उभा आहे किंवा तुम्ही स्टेजवर बसलेला आहात, अँकर उभा आहे आणि अँकर तुमच्याबद्दल माहिती सांगतोय, ती अतिशय सुंदर सांगतोय, अगदी तुमच्याबद्दल सगळ्या बारीक सारीक गोष्टी डिटेल मध्ये तो सांगत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जोरदार टाळ्यांच्या गजरात बोलवलं जात आहे आणि तुम्ही अतिशय जोशपूर्ण पोडियमकडे जात आहात किंवा स्टेजवरती जात आहात। तुम्हाला जसं हवंय तसा तुम्ही माईक हातामध्ये घेतलेला आहे। जसे तुम्ही स्टेजवर येताय सगळे जण शांत बसलेले आहेत, कुणीच काही बोलत नाही। आता तुमचे शब्द ऐकण्यासाठी लोक आतुर झालेले आहेत। पहा, खचाखच भरलेला हॉल आहे, समोर हजारो लोक बसलेले आहेत, हातामध्ये माईक आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आहे आणि त्या स्माइलने लोकही तुमच्याकडे बघून एक अलगद स्माइल देतात आणि तुम्ही नमस्कार म्हणता आणि व्यासपीठावर असलेले उपस्थित असलेले सर्वांची नावं घेऊन भाषणाला सुरुवात करता। एवढी जबरदस्त सुरुवात होती तुमची, त्या सुरुवातीला जबरदस्त टाळ्या पडलेल्या आहेत, मध्यामध्ये तुमचे डायलॉग, किस्से हे सगळे अतिशय उत्कृष्ट होत आहे आणि मग शेवटी ज्यावेळेस तुमचं भाषण संपतं त्यावेळेस सगळे लोक स्टँडिंग ओवेशन देत आहेत आणि ते लोक तुमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी, तुमच्याकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी तुमच्या आजूबाजूला फिरत आहे। एकच गर्दी तुमच्या अवतीभोवती झालेली आहे आणि तो क्षण तुम्हाला जशाच तसा दिसतो आहे, तो पाहत आहात आणि याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत। मित्रांनो, ही जी प्रोसेस सांगितली ना ही शॉर्ट मध्ये सांगितली, ऍक्च्युअली आमच्या ट्रेनिंग मध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटाची ही प्रोसेस असते, अतिशय सुंदर। आणि हे जर तुम्ही व्हिज्युअलाइज जर केलं ना तर मी नक्की सांगतो की तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होईल। किमान बराच वेळा 10-15 वेळा ही गोष्ट व्हिज्युअलाइज करा। खरं सांगतो मी तुम्हाला, तुमच्या बाबतीत असंच होईल, अशाच पद्धतीनेच घडेल एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो। व्ही स्टँड फॉर व्हिज्युअलाइज करा, तुमचं भाषण व्हिज्युअलाइज करा, तुमच्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा। ए स्टँड फॉर ॲटिट्यूड, दृष्टिकोन, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। 2 प्रकारचे दृष्टिकोन असतात, एक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, एक म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन। काही लोक असतात बघा, त्यांना तुम्ही कितीही काही सांगा ते चांगल्यातही वाईटच बघणार म्हणजे बघणार, आणि काही लोक असे असतात की जे वाईटात सुद्धा चांगलं बघू शकतात।
आणि मला सांगा मित्रांनो, तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये येतात? वाईटात सुद्धा चांगले बघणाऱ्यांमध्ये येतात की तुम्ही चांगल्यात सुद्धा वाईट बघणाऱ्यांमध्ये येतात? जर तुम्हाला वक्ता व्हायचं असेल ना, तर तुम्ही वाईटात सुद्धा चांगलंच बघितलं गेलं पाहिजे. थॉमस अल्वा एडिसन यांची एक वैज्ञानिक कार्यशाळा होती. ती पूर्णपणे त्यांची जी वर्कशॉप होतं ते पूर्णपणे आगीत भस्म झालं आणि भस्म झाल्यानंतर अनेक लोकांना वाईट वाटलं. आणि ज्यावेळेस थॉमस अल्वा एडिसनला प्रश्न विचारला की तुमची ही सगळी कार्यशाळा, प्रयोगशाळा नष्ट झाली, आता तुम्ही काय करणार? त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसन म्हणाले, आतापर्यंत होत्या नव्हत्या तेवढ्या चुका सगळ्या जळून खाक झाल्या, आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल. हा झाला सकारात्मक दृष्टिकोन. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही किती वेळा तरी अपयशी झाला असाल, किती वेळा तरी तुम्हाला चांगलं बोलता आलं नसेल, तर त्या चुका सगळ्या जळून खाक करून टाका. आता नव्याने तुम्ही वक्ता बनण्याच्या प्रोसेसकडे जात आहात. म्हणून वक्ता बनायचंय तर सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असला पाहिजे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणता येईल याला. ऍटिट्यूड हा जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही वक्ता म्हणून पॉझिटिव्हच असणार आहात. तिसरा, के स्टँड फॉर नॉलेज. वक्ता होत आहे ना, तर तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. मग ते नॉलेज कुठून कुठून गेन करता येईल याचा विचार करा. बरेच लोक फक्त एका गोष्टीकडेच जास्तीत जास्त वेळ देताना पाहतो मी अनेकांना. फेसबुक आणि व्हॉट्सअप जे मेटा आहे यावरती अधिकाधिक वेळ असतात. त्यात असण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यात ज्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत का, ज्या सांगितल्या जातात त्या फॅक्ट त्या बरोबर आहेत का, याची पडताळणी करत जावा. मित्रांनो, जर नॉलेज मिळवायचं ना, अशा काही वेबसाईट आहेत किंवा असे काही ऍप आहेत की जे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला चांगलं नॉलेज मिळू शकेल. जसं की ऍप्लिकेशन मध्ये चॅट जीपीटी आहे, त्याचा उपयोग करा. कोरा नावाचं ऍप्लिकेशन आहे, कोराचा उपयोग करा. प्रतिलिपी आहे, प्रतिलिपीचा उपयोग करा. जर तुम्ही या गोष्टींचा जर उपयोग केला तर तुमचं नॉलेज हे प्रचंड वाढेल. आणि ज्याच्याकडे ज्ञान असतं ना, त्याला काय बोलावं याची कधीच पंचायत नसते, कारण त्याच्या डोक्यामध्ये एवढे विचार, एवढ्या गोष्टी असतात की तो चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकतो. आणि हे नॉलेज मिळवल्यानंतर आहे ना, सगळ्यात महत्वाचं जे आहे की तुम्ही त्याची तयारी करणं गरजेचं आहे, प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय बोलायचंय, काय करायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या फ्रेम मध्ये ठरवा. आणि मग महत्वाचं येतं ते म्हणजे टार्गेट ऑडियन्स. टी स्टँड फॉर टार्गेट ऑडियन्स. तुमचा ऑडियन्स कोण असणार आहे, कोणत्या प्रकारातली लोक असणार आहेत. बरं, लहान मुलं असतील तर लहान मुलांचं प्रेझेंटेशन हे वेगळं असलं पाहिजे. लहान मुलांना मोठ्या मुलांचं प्रेझेंटेशन किंवा मोठ्या माणसांचं प्रेझेंटेशन देऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला लहान मुलांना जे लागतं ते प्रेझेंटेशन देणं गरजेचं राहणार आहे. आता बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं माहिती आहे का, आपण तयारी करून जातो आणि अपेक्षित आपल्याला जो ऑडियन्स असतो तो नसतो. तिथे आपल्याला काही चेंजेस सुद्धा करावे लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या समोर जर अशा प्रकारचा टार्गेट ऑडियन्स आला तर मी भाषण कसं देईल, आणि अशा प्रकारचा म्हणजे वेगळ्या प्रकारचा आला ऑडियन्स तर मी कशा पद्धतीने भाषण देईल याची अगोदरच तयारी करा. आणि शेवटचा ए सांगायचा आहे मला, तो म्हणजे ए स्टँड फॉर ऍक्शन. जर तुम्ही चांगलं व्हिज्युअलायझेशन केलं असेल, ज्यावेळेस तुम्हाला स्टेजवर जायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात भाषण देणार आहात, तर जे व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे तशाच पद्धतीने घडत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही सुरुवात करत आहात. त्याच पद्धतीने मध्यामध्ये काही गोष्टी, काही वाक्य, काही चारोळ्या, काही डायलॉग वगैरे हे सगळं शेअर करता आणि प्रेझेंटेशन हे तुमचं जबरदस्त होत आहे. जर तुम्ही हा वक्ता नावाचा जर फॉर्म्युला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या भाषणामध्ये किंवा तुम्ही ऍज अ वक्ता म्हणून जर यूज केलात तर मी गॅरंटीने सांगतो की तुम्ही चांगले वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजपर्यंत ना मी अनेक व्हिडिओ बनवतो, अनेक व्हिडिओ शेअर करतो. बरेच जण व्हिडिओ पाहतात आणि पाहिल्यानंतर आहे ना तसेच सोडून देतात. मित्रांनो, अनेक व्ह्यूज मिळण्यापेक्षा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुमच्यापर्यंत अनेक नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि जे चॅनलला सबस्क्राईब करतील ना त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन देण्याचाच विचार करत राहतो, इव्हन आम्ही देतच राहतो. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. वक्ता फॉर्म्युला हा तुम्ही तुमच्या संभाषणामध्ये यूज करा. नक्कीच तुम्ही जबरदस्त आणि चांगले वक्ते झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सो मच.